तुझ्याकडे कोणी असेल तरी पण चालेल. हां सांग 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 सांग. एवढी चर्चा मी पुढेच नाही केली. हां सर आता हे 112 ची शाळा आहे. समोरला तर जे गाव तिकडे मी जसं मोठा यवतमाळ दिले पण आता गडचिरोलीला यवतमाळ येथे पांढरपुरा तालुक्यातलं छोटा म्हणून गाव आहे इथला होता. आता इकडे नोकरीसाठी कोणता प्रश्न आहे? बाकी विचारा. हॉस्पिटल बनवायला कोण सांगितलं? इथल्या समस्या सांगितल्या. इथल्या तर समस्या आहे का नाही? समस्या म्हणजे आता तुम्हाला समजून घे. भूक लागली. भूक लागली ना. भूक लागली तर काय करणार? जेवण करणार ना. जेवणच नाही राहिलं. समजलं का? जेवणच नाही राहिलं. जेवण नाही राहिलं तर म्हणजे भूक तर लागली. भूक लागली तर जेवण पाहिजे ना. जेवण नाही राहिलं तर जेवण नाही राहिलं. हे एक समस्या आहे. समजलं का? त्यासारखं आरोग्य बिघडलं. आरोग्य बिघडलं पण हॉस्पिटल नाही राहिलं का समस्या नाही. हॉस्पिटलसाठी आपण 240 करोडचं हॉस्पिटल आपल्याला समाजामधून पैसे भेटत असते. समाजातून हॉस्पिटल आहे. कक्षा प्रश्न झाला. तुम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्यासमोर फक्त कॅमेरा लागत नाही बस. NDTV त्यामध्ये IBN IBN7 सकाळ सब तुमच्यासमोर येऊ शकते. सगळेजण येथे होऊ शकतं. तरुण भारत वगैरे काय का. तुम्हाला एक मजा ऐकून एक प्रश्न विचारू. विचारू का? तुम्हाला कोणत्या TV म्हणजे कोणत्या पत्रकार नाही का पत्रकार भूमिका वाटते? आपल्याकडे बहुत सारे पत्रकार म्हणजे पेपर येते ना. पेपर येते ना. न्यूजपेपर वाचले का? न्यूजपेपरवर जे बातमी राहते ना ते बातमी आहे का लिहिणारे काय का पत्रकार असते. कोण असते? तर ते पत्रकार कसे असते माहिती आहे ना. असे खुलून प्रश्न मारते तेव्हा मग ते बातमी बनत असते. आणि ते बातमी आपल्या पेपरावर येत असते. आणि पेपरा कोण वाचत असते? आपलं समाज वाचत असते. वाचल आपल्या गावात पेपर नाही म्हणून नाही वाचत पण आला तर वाचत नाही का? नाही तर तुम्हाला माहित आहे का अंजना कश्यप. अंजना कश्यप माहित आहे का? राहुल त्रिवेदी माहित आहे का? हे नाही का नरेंद्र मोदीजी नाही का म्हणजे असे तुमच्यासारखे प्रश्न करतात. समजलं का? अगर कोणी जर याच्यात नाही का पत्रकार बनला तर मोदी सोबत भविष्यात कोणी त्याच्यासोबत पंतप्रधान राहील ना त्यासोबत प्रश्न विचारण्याचा नाही का तुम्हाला लाभ मिळेल. असे प्रश्न करत राहतात. सगळ्या सुविधा नाही. हे काय आता हे आपल्या पालकांना सांगायचं पहिली गोष्ट. ठीक आहे. पालकांना ग्रामसभेत बसवायचं आणि ग्रामसभेचा ठराव बनवायचा. समजलं का? गावामध्ये जेव्हा ग्रामसभा बनते हे ग्रामपंचायतीची मीटिंग बसते का नाही तिथे ग्रामसभा बनते. सगळे लोक बसते का नाही? सगळे लोक बसले तिथे ग्रामसभा बनते ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये. आणि मग ते जर ठराव बनला तो ठराव बनवून नाही का शिक्षकांची सही राहते त्याच्यावर ग्रामसेवकची सही राहते. आणि मग ते शिक्षक नाही का आपले शिक्षक त्या
ज्या CSR मधून ज्या संस्थेमार्फत आपल्याला नाही का काम करून घ्यायचं आहे त्या संस्थेत नाही का ते ठराव देत असते. ती संस्था आपल्याला पैसे देते किंवा ते संस्था आपल्याला बनवून देते. आपली शाळा डिजिटल बनते. चुनचुन्या